स्वप्नात तरी आला का हो? आला महिला मंडळ? आमच्या बायांची दृष्ट काढावी अशा महिला मंडळ आहे. वा, परम भक्ती आहे तुमची. कोटी कोटी वंदन आहे तुम्हाला. कुठेही असो परमार्थाचं कार्य, पहिले महिलांची गर्दी असते. श्री शक्ती प्रदान पाहिलं का ग बायांनो? विठ्ठल महाराज म्हणतात, आम्ही दृष्टीने, आज मी दृष्टीने पाहिला परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान, या तिन्हीचा उजागर भाव ज्यांच्या हृदयात जागा झाला ते वंदनीय महाराज आहे, ते संत संप्रदाय आहे. त्यांनी पाहला पाहला, नवे नवे त्यांच्या सोबत बागडला, खेळला, काम करू लागला, आनंदात राहिला. कारण देवाचं ब्रीद आहे. काही काही पर्वकाळ असे आहेत की तिथे गर्दी होते. त्या गर्दी काळामध्ये जर अंतर्भावानं देवाला भजलं तर देवाचं स्वतःचं म्हणणं असं आहे की मला वैकुंठात करमत नाही, मला कैलासामध्ये करमत नाही. मग करमत कुठे? माझे भक्त गाती जेथे नारदा मी नाहम वसामी वैकुंठ योगिनाम हृदयी नवय मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. पण तो सगळीकडे आहे, फक्त त्याची रूप वेगळी आहे. त्याचंही प्रमाण आलंय वारकरी संप्रदायामध्ये. रूप वेगवेगळी आहे, ठाव मात्र एक आहे. भगवंताची रूप वेगवेगळी आहे. काय प्रमाणे? ते अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या बाप रखुमा देवी वरु खुन देखिलागे माये देवाचा देव. त्याची रूप वेगळी. कुणी शंकराला बसतं, कुणी गणपती बाप्पाला बसतं, कुणी परंबा भगवतीला, कुणी माय बाप विठ्ठलाला बसतं. काही काही लोकांना देव आवडत नाही, ते माऊलीला बसतात, तुकोबांना बसतात. आज नागपंचमीचा दिवस आहे, नागपूजा सगळीकडे पाहिलं आम्ही. बघत बघत आलो रस्त्यामध्ये. एवढा भाविक राष्ट्र आहे आपला. प्रत्येक पर्व काळाची उपासना आपल्याकडे केली जाते. म्हणून वारुळच्या वारुळ दोऱ्यानं बांधले आमच्या बाया. एकही नागाला बाहेर येऊ देणार आता. सगळीकडे नागपूजा आहे. आणि एक गोष्ट लक्षात द्या, तुम्हाला माहित नसेल, आपले सण प्रत्येक तिथीला येतात. तिथीशिवाय, ज्योतिषशास्त्र असं सांगतं, आपले भारतीय सण तिथीशिवाय नाही. नागपंचमी कधी येते? पंचमीला. दिवाळीचं लक्ष्मीपूजन कधी येतं? राखी कधी येते? गणपती कधी आहे? एकही तिथी अशी सुटलेली प्रथमा द्वितीयापासून अमावस्या यामध्ये सगळ्या आल्या. पौर्णिमा आली, प्रतिपदा, एकादशी, सगळ्या तिथे. प्रत्येक सण तिथीला आहे. म्हणून या सणाच्या दिवशी तरी निदान देवाला भजलं पाहिजे. 12 महिने वेळ नाही, पण एखादा तरी सण असा की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म या न्यायानं देवाच्या समोर बसावं. आज नागपंचमीला का या दहीफळे बाबांना, ते दुसरे बाबा किंवा ही कमिटी असेल, आपण पंचकृषीतील सर्व असेल, महाराज मंडळी, का असं वाटलं कीर्तनाचा काय कार्यक्रम ठेवावा, कथा ठेवावी, आपण सोहळा ठेवावा? का असं वाटलं? कारण काहीतरी प्रयोजन असतं. वारकरी संप्रदायामध्ये कथा आणि कीर्तन याचसाठी आहे की अनादी कालाचे वाईट संस्कार मनातून जावे आणि भगवंताचं प्रथमदर्शी दर्शन आपल्या हृदयात यावं, याचंच हे प्रमाण आहे. बाकी दुसरं काय? महाराजांचे अभंग बघा ना तुम्ही. महाराजांचे अभंग असं आहे का उलटे सुलटे आहेत का? दुसऱ्याची या हिता असं आहे अभंग? काय आहे? आपुलिया. आपलं हित करायचं असेल तर दुसऱ्याचं नाही. दुसऱ्याच्या दारात झेंडा लावायला जायचं,
दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं करायचं नाही ना हो. दुसऱ्यानं केलं ते आपल्या फायद्याचं काय. शिव महापुराण किंवा रामचरित्र मानस मध्ये कथा येते, जी परंबा भगवती तिनं 1000 वर्ष तप केलं. कुणासाठी केलं? स्वतःसाठी. दुसऱ्यासाठी नंतर. आधी स्वतःचा उद्धार. आपलं उलट आहे, पैशाच्या बाबतीत आधी कमवून घ्या, परमार्थाच्या बाबतीत नाही, मागे. अहो, परमार्थ असा शिकवतो, ज्याला देवाचं दर्शन झालं तोच जगाला दर्शन करून देऊ शकतो. ज्याच्या जीवनातलं स्वतःच दुःख गेलं नाही तो जगाला काय सुखी करू शकणार आहे. जो आतून पेटलेला आहे, ज्याला संसार काय कधीच कळलं नाही आणि तो जगाला अकलीचे ढोस पाचतोय, काय म्हणतो? अहो, संसारात दुःख आहे, तुझा सुटला का नाही ना. म्हणून अभंग आपुलिया हिता जो असे जागता. आपलं हित कशात आहे? या कथा कीर्तनामध्ये आहे. कारण डायरेक्ट देवाची भक्ती करणं हे प्रत्येकाच्या मनात नाही. पाप एवढं भरलेलं आहे आणि कलियुगामध्ये एवढं पाप मनामध्ये भरलेलं आहे. नरसिंह सरस्वतीने लिहिलेल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या 34व्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे की कलियुगात जर कीर्तनात जरी माणूस बसलेला असेल तरी सुद्धा मन म्हणेल उठून बाहेर चल. मन काय म्हणेल? उठून बाहेर चल. बुवांना कधी कीर्तन भेटलं का नाही काय माहित, 2-2.5 तास झाले तरी सोड ना बुवा. उठून बाहेर चल. काहींचं शरीर इथे, मन बाहेर आहे. मग त्या मनाला पवित्र करण्यासाठी काय सांगितलंय? तर कीर्तन ऐका, भजन करा. भजनामध्ये फार मोठी ताकद आहे. मला अभंगाकडे जायचंय पण पूर्वपीठिका आपण बघतो. ते सुंदर दर्शन संतांना झालं का झालं? त्यांचं मन तेवढं पवित्र होतं, त्यांची वाणी तेवढी पवित्र होती, त्यांचे नेत्र तेवढे पवित्र होते. आपण भजन करतो का सांगा बरं? भजन म्हणावंसं आहे का आपलं? लोक म्हणतात म्हणून आपण भजनाला बसतो. भजनाचं काही कळत नाही आपल्याला. बऱ्याच महिला म्हणत असतात सुरुवातीचं आ ऊ होऊ द्या मग जाऊ कीर्तनाला. त्यांना या चालीतला राग विराग माहित नाही, त्यांना काही कळत नाही. त्यांना असं वाटतं की हे उगाच आरडतात टाळ हातात घेऊ. असं नाहीये. त्याला पण एक विशिष्ट प्रकारची रागाची संगती आहे. पूर्वीच्या काळामध्ये तानसेनानं मेघ राग गावा तर वर्षा व्हावा, पाऊस पडावा. माहितीये का? या रागामध्ये एवढी ताकद, एवढी शक्ती आहे. विनाकारण इथं काहीच नाहीये. म्हणून भजन आपण करायला बसलो, ती जागा पवित्र आहे का? ती मन पवित्र आहे का? आपण भजन करत असताना आपलं मन तिथे लागतं का? संतांना दर्शन झालं, आपल्याला का होत नाही? तेच जग आहे, तेच युग आहे. याच युगामध्ये उद्धरून गेले, जगाला उद्धवण्याची प्रक्रिया. अहो, माणसं सोडा, ज्यांच्या सान्निध्यात आल्यावर रेडे सुद्धा बोलले. वा वा. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. हे संतादिकांच्या मनामध्ये पवित्रता निर्माण झाली. महामळे मन होतेचे गादली, शुद्ध चोखाटले स्फटिक जैसे. म्हणून भजनामध्ये तेवढी ताकद आहे. काहीच करायची गरज नाही. लोक आमच्याकडे येतात, नारळ द्या, लिंबू द्या, कशाला? घराला बांधायचंय. अरे काय आहे ही अंधश्रद्धा? महाराष्ट्रासारख्या पवित्र देशामध्ये ही अंधश्रद्धा नसावी, जिथे ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ आहे, कुणाच्या बापाची टाप नाही, घराकडे वाकड्या नजरेनं पाहिजे. अरे एवढा प्रसन्न चित्त महाराष्ट्र आहे आपला, एक पण त्यांनी लिहिलेले साधे अभंग आपल्याला नीट म्हणता येत नाही. भजन करायचं, भजन करायचं. आमच्या भजनी मंडळात भांडणं सुरू झाली. मी नागडोचं बोलत नाही, राग राग पाहू नका माझ्याकडे. आमच्या भजनी मंडळात भांडणं आहे. मला आता विनोद करायची सवय. 8-15 दिवसापूर्वी एका गावात कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यावर म्हणलं का हो रावसाहेब दिसले नाही? आता एखादा माणूस नेहमीचा नाही दिसल्यावर विचारतात. म्हणलं का हो रावसाहेब दिसले नाही? लोक म्हणले ते फुगले. म्हटलं फुगले कसं काय? हा म्हणले त्यांचा अभंग रामभाऊने म्हणला म्हणून फुगले. आता अभंग रामभाऊच्या बापाचा आहे का रावसाहेबाच्या? कुणाचा आहे अभंग? संतांचा आहे ना. आमचं महिला मंडळ भजनाला बसलं का माझी गवळण का म्हणली? गवळण कृष्णाची आहे का बायांची? आमचे भांडणं मिटणार. अरे बाबा, या इंद्रियादिकांचे भांडणं, या विकारांचे भांडणं थांबावे म्हणून भजन आहे. आणि भजन एकदा आनंद निर्भय, जेवढा जीवनातला आनंद आहे तेवढा आनंद भजनाशिवाय नाही.
प्रमाण सांगितलंय महाराजांनी. जीवनातलं सर्वात मोठं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकच आहे, सदा नाम घोष करू हरी तेने सदा चित्ता, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय. सगळ्यात मला सांगा, आनंद उल्हास शांती हे शब्द कुठे शोभून दिसतात? कुठे? राजकारणात, समाजकारणात, श्रीमंतीमध्ये? इथे फक्त परमार्थिक माणूस लागतो. परमार्थिक असला की त्याच्याकडे धन नसू द्या, महाराज म्हणतात आमच्याजवळ काही नाही पण जीवनात आनंद आहे. आम्ही सदैव जवळी येता जाऊ बुडती भिके कुत्री घर राखती. आमच्याकडे काही नाही तरी परमोच्च कोटीचा आनंद आहे. हा आनंद घ्या माईबाप. हे कथा कीर्तनामध्ये किती तत्वज्ञान सांगितलं, किती ब्रह्मज्ञान सांगितलं, यापेक्षा आम्हाला कळलं काय? यातून आम्हाला घेऊन प्रसाद जायचा आहे काय? आज नागपंचमी आहे, ते दारात जरी निघलो तर हनुमान चालीसा चालू होती. लोकांना वाटतं दर्शन द्या दर्शन द्या. एवढं भीतात लोक का? त्याची भीती आहे आम्हाला. परंतु त्या शाश्वतात जरी आम्हाला दर्शन करायचे, आमची मनोवृत्ती चांगली पाहिजे. म्हणून कथा कीर्तन ऐकायचे. आजचं प्रयोजन फार सुंदर आहे. या कथा कीर्तनाने मन पटलावरचे विकार निघून जातात, विकार निघून जातात. म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगत असते, माणसानं आरशात पाहावं. कशात पाहावं? आरशात. तुम्ही पाहता का आरशात? आरशात नाही पाहत बाई. काय वैरागी आहे, संन्याशी आहेत का काय? काही काही भूतांना तर सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहायची सवय. नवल असं आहे दहीफळे बाबा, आरशात स्वतःच तोंड पाहणार उठल्या उठल्या, पुन्हा जगाला म्हणणार आज कुणाचं तोंड पाहिलं कुणाच ठाऊक, कामच होईना. अरे तुझंच पाहिलं की कुणाचं पाहिलं दुसऱ्याच. कथा कीर्तन हे एक आरसा आहे. या आरशात कधीतरी पाहिलं पाहिजे. भागवत हा एक आरसा आहे, रामायण हा एक आरसा आहे. ज्या दिवशी या आरशात आपण पाहू त्या दिवशी आपली इज्जत आपल्याला कळते. आपण रावण आहे, कुंभकर्ण आहे, आपण हिरण्यकशिपू आहे, आपण कोण आहे ते बघण्यासाठी हा परमार्थाचा आरसा आहे. मी कोण आहे? मी आज कीर्तनात बसले किंवा बसलो, मी कोण आहे? मी कशी भक्ती करतो? मी शबरी आहे का? माझी उष्टी बोरं राम खातील का? राम येतील का? कुत्र विचारीन आपल्याला. आरशात स्वतःच मुख पाहिलं पाहिजे. आरसा बरोबर सांगतो किती काळा किती गोरा, काजळ किती लागलं, पावडर किती लागलं. आरशात पाहिलं पाहिजे. आरसा हे प्रतिबिंब दाखवणारा उत्तमदर्शी सत्य पदार्थ आहे. सगळं काही खरं सांगतो, परमार्थ सुद्धा सगळं काही खरं सांगतो. फक्त लोकांना बोचतं म्हणून लोक येत नाही. कळतंय का? आरसा कधी खोटं बोलतो का? आरसा, एक येड जत्रेमध्ये गेलं, घरच्यांनी सांगितलं होतं यात्रेतून काहीतरी घेऊन ये. गेलं, त्याला माहिती नव्हतं या वस्तूला आरसा म्हणतात म्हणून. काहीतरी चमकणारं दिसलं, लक्षपूर्वक ऐका, चमकणारं दिसलं आणि म्हणून त्यानं त्या वस्तूला हात लावला. आणि हात लावल्यावर त्याच्यात न बघता अगोदर दुकानदाराला विचारलं हे काय आहे. दुकानदार म्हणला नीट बघ ना काय आहे. तर नीट बघ म्हणल्यावर त्यानं असं आरसा समोर धरला आणि जसा समोर धरला तसं त्याला काय दिसलं? तोच स्वतः दिसला की नाही? प्रतिबिंब दिसलं की? हो म्हणा, नाही तर नाही. दिसलं ना? दिसलं की नाही? हो म्हणा. दिसलं का? त्यानं पहिल्यांदाच स्वतःला पाहिलेलं होतं आणि त्यानं जसं पाहिलं तसं ते दुकानदाराला म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. दुकानदाराला म्हणलं काय देखणं आहे म्हणले हे. दुकानदार म्हणले बरोबर आहे, गोळ्या संपलेल्या दिसतात. आणि मग त्यानं दुसरा प्रश्न दुकानदाराला केला, भाऊ हे रावसाहेब कितीला दिले? आरसा नाही म्हणलं. हे रावसाहेब घ्यायचे का शामराव घ्यायचे? रावसाहेब नाही इथं बसलेले, उगा राग घ्यायचे. हे रावसाहेब कितीला दिले?
दुकानदार म्हणला फुकट घेऊन जा, हे रिकामा डोक्याला ताण नको म्हणले, येडं दिसतंय, पैसे नको देऊ, घेऊन जा. आता गंमत अशी झाली, तो आरशात बघायचा, त्याला स्वतःचीच प्रतिकृती दिसायची. ते डोक्याला हात लावलं की आरशातलंही डोक्याला हात लावायचं, यानं नाकाला हात लावला की आरशातलंही नाकाला हात लावायचं, यानं कान खाजवला की आरशातलंही कान खाजवायचं. मग यानं सगळ्या क्रिया करता करता असं केलं तर आरशातलंही असं करतोय. आणि मग हे म्हणलं, काय काळजी आहे याला माझी, बायको विचारीना जेवलं का नाही म्हणून, पण हे विचारतंय जेवलं का म्हणून. काही करायचं पण याला घरी घेऊन जायचं. दुकानदाराला म्हणला जाऊ का, तो म्हणला पहिले जा, थांबू नको. त्यानं तो आरसा घेतला आणि घराकडे पळतच निघला. बरं जाताना तरी गुपचूप जावं, त्या आरशात असं मान हलवतं की ते पुढचंही मान हलवतं. म्हणायचं चला आपल्या घरी, ते आरशातलं म्हणायचं चला आपल्या घरी. आवाज याचा होता पण क्रिया समोरच्याची होती. असं करत करत घराच्या जवळ आलं आणि म्हटलं स्वतःच्याच मनाला, काही झालं तरी हे रामभाऊ, हे रावसाहेब कोणाच्या हाताला लागू द्यायचे नाही. हे एवढेच असे आहेत की माझी काळजी घेतात. कोण? आडगळीच्या खोलीत गेला आणि आरसा लटकवला आणि त्याच्यावर पांघरून टाकलं. घरातले इकडे तिकडे गेलं का तासन तास त्याच्याशीच बडबड करत बसायचं. आज बाळूच्या माईने असं केलं, बापाने असं केलं, माईने तसं केलं, वगैरे वगैरे. त्याच्याशी गप्पा, राजकारणाच्या गप्पा, तासन तास त्या आरशात बघून बोलायचं. त्याला कळत नव्हतं मीच आहे म्हणून. आरसा हे प्रतिबिंब दाखवतो. बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला. ती म्हणली हे येडं आडगळीच्या खोलीत जाऊन काय करतंय, इतके दिवस तर जात नव्हतं, आता गेलं तर तासन तास बाहेर निघत नाही, करतंय काय. म्हणून हे बघण्यासाठी तिनं विचार केला, एक दिवस तरी या खोलीत जायचं, गेलं पाहिजे. हे कामाला गेलं आणि तिनं कुलूपच तोडलं महाराज. जसं कुलूप तोडलं तसं त्या खोलीमध्ये आली. सगळी खोली पाहिली, कुणासोबत बडबड करताय, माणूस दिसेना, कुणी दिसेना. हे वेडं झालं की काय, काय झालं माझ्या नवऱ्याला नेमकं. महाराज तिला दुःख झालं आणि बघता 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 तिनं त्या कोपऱ्याकडे पाहिलं, तिथं कपडा असा टाकलेला होता. आणि जशी जोरात गेली तो कपडा असा सरकन ओढला आणि जसं ओढलं त्या आरशात तिनं पाहिलं, ती मोठ्यानं आरडली, आत्या. सासू म्हणली काय ग, तुमच्या पोरानं बघा कोणती सटवी आणून ठेवली म्हणली. कोण होता आरशात? मोठ्यानं आरडली. आता सासूलाही दम निघे ना. ती म्हणली नेमकं पोरानं काय कारणामं केलं. तिनं हातातलं काम टाकलं आणि सुनाला म्हणली सरक सरक बाजूला, मला पाहू दे कोण येतं, कशी आहे मला पाहू दे, तुझ्यापेक्षा देखणी आहे का मला पाहू दे. तिनं सुनाला लोटलं आणि म्हातारीनं आरशात पाहिलं. अगं बाई म्हणली, तरणी तर आणायची, यानं म्हातारी आणली. आरशात कोण दिसलं तिला? ती स्वतःच दिसली. दोघींचा एवढा गोंधळ उडाला. सासरा होता घरामध्ये. ती म्हणलं बाया बायाचं काय चाललंय कुणास ठाऊक. जोरात वेगानं सासरा जसा पळत आला, बायकोला दूर लोटलं, म्हणला मला पाहू दे तरणी आहे का म्हातारी आहे. आरशानं त्या म्हाताऱ्यानं जसं आरशात पाहिलं, तो म्हणला बाई माणसातला फरक कळतो का नाही, मिशीवाला म्हातारा आहे याच्यात. मला तात्पर्य हे सांगायचंय, आरसा खरा बोलतो की नाही, तसं आमचं रामायण खरं बोलतं, आमचं भागवत खरं बोलतं. नवे नवे आमची माय ज्ञानेश्वरी खरं बोलते की माणूस कसा आहे. हे आमचं पण आम्हाला दिसावं म्हणून आम्ही कथा कीर्तन ऐकावी, म्हणून आम्ही हे प्रयोजन दुसरे भासे, दुसरे भासे. म्हणून हे जीवन धन्य करण्यासाठी या आरशात बघावं, याच्यात उजळून बघावं, प्रतिबिंब स्वच्छ बघावं, यासाठी हे सर्व आहे. नरहरी महाराजांचं प्रमुख प्रयोजन शिवाची आराधना होतं. मायबाप एवढी काटेकोरपणे आराधना कशी करावं हे संतादिकाकडून शिकावं. त्यांनी संपूर्ण समर्पण केलं. समर्पण. आज नागपंचमी आहे. आता श्रावण मास आजपासून प्रारंभ झाला. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. आता महिनाभर महादेवाचं तोंड दिसत, पुढच्या महिन्यात गणपती. लगेच देव बदलतो की नाही आपण. निदान यानं नाही पैसा दिला तर तो तरी देईल. बाबा जगातली उच्च कोटीची श्रीमंती शिवाच्या दरबारामध्ये आहे, पण उपासना कशी करावी आम्हाला माहित नाही. मार्ग दावूने गेले आधी दयानिधी, येणीची पंथे चालू या मार्गावर या. वेगवेगळे कारण सांगितलेले आहेत आराधना करायचे, पण सगळ्यात मोठं ताट भरलं तुम्ही ताट. आमचं महिला मंडळ पूर्ण शृंगारानं तयार झाल्या, पुरुष मंडळ तयार झालं.
पूजेचं ताट सुद्धा भरलं. नाही नाही त्या प्रकारची उपकरणं त्या ताटामध्ये आम्ही एकत्र केली. इत्र, अत्तर घेतलं, सुगंधी महागातलं अत्तर घेतलं, पंचामृत घेतलं देवाला अर्पण करण्यासाठी. पंचामृत स्नानम समर्पयामि. शुद्ध गंगेचं जल घेतलं आपण कमंडलू मध्ये, सगळं काही घेतलं. मंदिरामध्ये जाताना आपण एकमेकीला विचारतो, अगं हे घेतलं का? हो घेतलं ना. अगं ते घेतलं का? हो घेतलं ना. सगळं घेतलं, पण कोणी कुणाला हे विचारत नाही, मन घेतलं का? मन. कारण देवाला सगळ्यात जास्त आवडणारं फूल म्हणजे माणसाचं मन आहे. हे मन ज्या दिवशी आपण समर्पण करतो ना, त्या दिवशी खरी नागपंचमी साजरी होते. त्या दिवशी खरा श्रावण मास साजरा होतो. मन अर्पण केलं तर, हे मन माणसानं तिथे अर्पण करावं. संताधिकांनी हे केलं. तासन तास ते पूजा पाठ करत बसतायत, आराधना करतायत, ओम नमः शिवायचा गजर करतायत, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये एक प्रतिकात्मक जीवन, दर्शनीय लक्षणीय तेज त्यांच्या समोर प्रगट होतं. ते प्रगट स्वरूप अभंगाच्या प्रथम काय सुंदर स्वरूप दिसलं. भस्म उटी रुंड माळा. सांब सदाशिवाच्या मस्तकावर त्रिपुंड आहे, भस्म लावलेलं आहे. खरं तर सर्वांगाला भस्माचं लेपन आहे. ज्या वेळेला महादेवाचा विवाह होतो ना, त्यावेळेला महादेवाचा एक शृंगार सांगितलाय. शृंगार. आपल्याकडच्या नवरदेवाला हळद लावल्या जाते. आपल्याकडच्या नवरदेवाला, नवरदेव लावली होती का हळद? काहीच बोल ना. हळद हळद. आपल्याकडच्या नवरदेवाला हळद लावतात, शिवाला हळद नाही. सगळ्यात पहिला शृंगार आहे की शिवाला भस्माची ओटी लावतात. कारण का? हे तरुणा, विषयामध्ये रथ होत असताना तुला हे आठवलं पाहिजे की या शरीराची एक दिवस माती होणार आहे आणि ती शिव धारण करणार आहे. म्हणून विकारामध्ये फसू नको, यासाठी भस्मधारण आहे. शिवाचा एक एक शृंगार आहे. आपल्याकडचा नवरदेव फेटा बांधतो, भाड्यानं आणलेला तो फेटा असतो, त्यालाच नटतोय. तीनदा तर आरशात पाहते. महादेवाच्या डोक्यावर फेटा नाही, महादेवाच्या डोक्यावर जटा आहे. जटा आहे. अर्धचंद्र लावलेला आहे. आपल्या नवरदेवाच्या तर घोस असतो ना मोत्याचा अडकवलेला आहे, असं असं झटके देते बघ मानाला. चंद्र लावलेला आहे. गळ्यामध्ये काळ आहे, काळ बांधलेला. आपला नवरदेव गाडीवर बसतो, चंचल आहे ना बाबा. पण आमचे शिवशंकर नंदीवर विराजमान झाले, कारण धर्म सांभाळायचा आहे. धर्म सांभाळायचा. एक एक शृंगार आहे. पण भस्म धारण केलेलं आहे. जे शिवाचे भक्त आहेत त्यांनी भस्म धारण. खरं तर हिंदू धर्म संस्कृती अशी आहे की प्रातः समय झाला की पुरुषांनी सूर्याला अर्घ द्यावा, महिलांनी तुळशीला पाणी घालावं, महिलांनी तुळशीतली माती घ्यावी आणि या त्रिपुटावर लावावी. खरं तर कुंकू लावणं म्हणजे काय? बऱ्याच महिला पती गेल्यावर कुंकू लावणं सोडून देतात. भले नका लावू, तुम्हाला संस्कृती सांभाळायची, पण काहीतरी लावा. 2 भुवयाच्या मध्ये गुरुपीठ आहे आणि तिथे काहीतरी तिलक करावा, ही हिंदू धर्म संस्कृती आहे. म्हणून पुरुषाच्या कपाळावर गंध असलाच पाहिजे, धर्माचं प्रतीक आहे. रावण सुद्धा लावायचा. लोक रावणाला नाव ठेवतात. रावणा इतकं भजन आपल्याला जमत नाही. लोक रावण उठल्या उठल्या बायकोला म्हणत नव्हता, प्लीज गिव्ह मी 1 कप बेड टी. रावण जेव्हा स्नान करायचे आणि शिवालयामध्ये जायचे तेव्हा रावण स्तोत्र म्हणायचे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले, गलेवलं लंबिता भुजंग तुंग मालिका. डमट 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 निनाद वट्ट मरवयं चकार चंड तांडव तनोतु नः शिव शिव, तनोतु नः शिव शिव, तनोतु नः शिव शिव. असं तांडव. आणि असं तांडव म्हणलं तर घरातले तांडव जात असतात. कळतंय का? हे तांडव रावण म्हणायचा बाबा. मग रावण किती भक्तिवान असेल. ज्या महाराजाचा आदर्श आपल्या हृदयात आहे त्याच्या मस्तकावर काय आहे? त्रिपुंड आहे. शिवाजी महाराजांचा फोटो कधी पाहिला? प्रतिमा पाहिली? पुतळा पाहिला?
काय आहे मस्तकावर? राजा आहे राजा. राजाची ख्याती आपल्याला सांगण्यात काही, ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. हं? नाही म्हणलं तरी ती मनातून उमटते. आता माझ्या मागे म्हणा, मी काय म्हणते ते माझ्या मागे म्हणा, माझ्या मागे म्हणा, माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हे असं आहे. कसं कीर्तन करावं? मला हे दाखवून द्यायचं होतं की जय इथून निघतं बाबा, ते म्हणायला लावायची गरज नाही. एवढा तर आपला राजा महान आहे, पण त्याच्या दिवसाची सुरुवात शिवाच्या आराधनेपासून होते. आता ओघाला आलो म्हणून सांगते, शिवचरित्र माझा विषय नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे शिव मंदिरं बांधले गेले, तेवढ्या सगळ्या शिव मंदिराचे दरवाजे खुजे आहेत. खुजे म्हणजे छोटे आहेत. एकदा मावळ्यांनी विचारलं होतं, राजा किल्ल्याचे दरवाजे पहाडासारखे केले आहेत, पण मंदिराचे दरवाजे छोटे का? तेव्हा राजांनी उत्तर दिलं, मावळ्यांनो ऐका, पुढे कलियुगामध्ये पिढी चांगली येईल का नाही मला माहित नाही. जगामध्ये श्रीमंतीचा एवढा अभिमान राहील की कुणी कुणाच्या समोर झुकेल की नाही मला माहित नाही, पण जगातला माणूस कुठेतरी नाही झुकला तरी माझ्या महाराष्ट्रातला माणूस शिवासमोर झुकावा म्हणून दरवाजे छोटे बनवले. म्हणून शिव मंदिराचे दरवाजे छोटे आहेत, वाकून जावं लागतं. ज्योतिर्लिंग बघा तुम्ही, सगळे ज्योतिर्लिंग बघा, असं वाकून जावं लागतं का? अरे जिथे झुकला तिथेच मोठा झाला. हे आपल्या राजानं आपल्याला शिकवलं. शिवाची भक्ती त्या राजानं सुद्धा केली, म्हणून भस्म ओटी रुंड माळा. भगवंताचं स्वरूप सुंदर आहे. गळ्यामध्ये माळा धारण केलेले आहे आणि सुंदर स्वरूप. माईबाप एक गोष्ट सांगून जाईन, मनाच्या कोपीत घेऊन जा. या जगतामध्ये देवापेक्षा सुंदर कुणी नाही. या जगतामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल ना की जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्तित्वाला पाहावं, तर फक्त मंदिरात जावं, दुसरीकडे कुठे जाऊ नये. स्त्रियांना वाटतं पुरुष सुंदर आहे आणि पुरुषांना वाटतं स्त्रिया सुंदर आहेत. पण ज्याला असं वाटतं की ह्या सुंदर आहेत, हे सुंदर आहेत, त्यांनी विचार करावा की यांना बनवणारा देव किती सुंदर असेल, तो परमात्मा किती सुंदर असेल. त्याला एकदा पाहिलं की जगात पुन्हा दुसरं पाहण्यासारखं काही राहत. एक घडलेली घटना आहे. रंगमंदिर आहे वृंदावनला, रंगमंदिर. त्या रंगमंदिरामध्ये चैतन्य महाप्रभू नावाचे संत असेच भक्तजनांना घेऊन जायचे. पूर्वीचे महात्मे. मला गंगापूरला आलं की मला महात्म्यांची आठवण येते. आज आमचा भक्त समुदाय या बाजूला बसलेला आहे, काही इकडे बसलेले आहे. साधूंची रचनाच अशी आहे की भक्त समुदाय सोबत घेऊन चाललं. गौरंग महाप्रभू असेच जायचे नाही का, दर्शन झालं रंगमंदिरात कृष्णाचं की झाडाखाली बसायचे. रोज एक सेट यायचा, लक्षपूर्वक ऐका, रोज एक नगर सेट यायचा आणि येत असताना बायकोच्या डोक्यावर अशी छत्री धरून आणायचं. बायकोच्या डोक्यावर छत्री धरून आणायचं, पायामध्ये नगर सेट, गडगंज श्रीमंती. लक्षपूर्वक ऐका, मी आज स्वरूपाचा अभंग घेतलाय त्यावर बोलतोय. छत्री धारण करून यायचं महाराज, घ्यायचा 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 आणि त्या मंदिराच्या पायऱ्याजवळ आला की ती छत्री बंद करायचा. बायकोनं जे जोडे पायातले काढले ते जोडे उचलायचा आणि बाजूला ठेवायचे आणि पायऱ्यावर बसून हिशोब करत बसायचा. बायको मंदिरात जायची. काही लक्षात आलं? गौरांग महाप्रभूने एकदा पाहिलं, एक आठवडा गेला, दुसरा आठवडा चालू झाला. ते म्हणले ही भानगड काय आहे? शिष्यगणाने सांगितलं त्याची बायको एवढी सुंदर आहे महाराज, तुम्ही पाहता जरासं ऊन लागलं तर अंग लाल पडतंय, एवढी नाजूक तिची कांती आहे आणि त्याला असं वाटतं सगळ्या जगात माझ्या बायको एवढं सुंदर. हा, तुम्ही असंच म्हणत जा घरी गेल्यावर, म्हणजे भांडण होत नाही. बायकोला म्हणायचं जगात सुंदर तूच आहे बाई, दुसरं कुणी नाही. गरम गरम चहा भेटतोय बघा, त्याला वाटायचं माझी बायको नाजूक आहे, सुंदर आहे आणि म्हणून तो प्रतीक्षा करत तिथे हिशोब करत बसायचा. बायको मंदिरामध्ये जायची, तिचे जोडे सांभाळायचा. एक दिवस महात्म्याला राहवलं नाही. महात्मा असा असतो की तो संगतीत आलेल्या सगळ्याची सुधारणा करतो, किती वाईट माणूस असू द्या. गौरांग महाप्रभूने त्याचा कान धरला. मूर्खा, मंदिरात कधी गेला होतास का? तो म्हणला माझा काही संबंध नाही, लांब लांब पर्यंत देवाचा माझा काही संबंध, कधी गरजच नाही पडली देवाची, देवानं सगळं दिलंय म्हणला. होती नव्हती बायको दिली.
आता काय गरज आहे देवाच्या मंदिरात जायची? गौरांग महाप्रभू म्हणले ती मंदिरात जाते, तू का जात नाही? तो म्हणला महाराज मी तिची रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत्री धरून येतोय, मला एवढा वेळ नाही, आणि तिचं कुणी हरण करू नये म्हणून तिची सिक्युरिटी गार्ड म्हणून येतोय. महाराज म्हणले तू कधी आतल्या देवाला पाहिलंस का? तू कधी आतल्या देवाला पाहिलंय का? तो म्हणला नाही पाहिलं. महाराजांना राग आला, महाराजांनी तोंडात ठेवून दिली. गालात लागल्यावर त्यांना कारण विचारलं. महाराज म्हणले आत जाऊन बघ, एकदा जर आतल्याला पाहिलं ना तर पुन्हा बाहेरचं पाहण्याची इच्छा राहणार नाही. फक्त आतल्याला पहा. जसा राग आला तसा दुडू दुडू धावत आतमध्ये गेला, आणि देवही एवढा आगाव आहे, महिनाभर येणाऱ्याला दर्शन देत नाही, पण अर्धा तासात काही काही लोक देवाला प्रसन्न करतात. कारण का? मन. त्याला एवढा राग आला, तो म्हणला दे बरं दर्शन, माझ्या बायकोपेक्षा तू सुंदर आहे का बघू दे मला. एवढा लख प्रकाश पडला, आणि एवढी सगुण साकार सुंदर मूर्ती त्याच्या समोर उभा राहिली. त्यानं जसं पाहिलं, चरित्र असं सांगतं त्या दिवशीपासून तो घरीच गेला नाही. तो वेडा झाला महाराज, वेडा झालो, वेडा झालो, एवढा तृप्त होऊन गेला. पण आज तुम्ही घरी जा, नाही तर मोरच्या आळंदीला येईल. सांगायचं तात्पर्य काय? त्याचं स्वरूप सुंदर आहे. काय त्याच्या स्वरूपामध्ये? अभंगाच्या दुसऱ्या गजचर्म व्याघ्रांबर गजचर्म व्याघ्रांबर, गळा किंवा कंठी शोभे वासुकी हार. आज नागपंचमी आहे, नागडोळ तीर्थक्षेत्र आहे. खर तर नागदेवता स्वयंभूत स्वयं साक्षी शिवाचं स्वरूप आहे. शिवाला धारण करण्यासाठी तो नाग तिथे, काही लोक त्याला शेष म्हणूनही पुजतात. खरं तर नागपंचमीची कथा, आजची कालिया दमनाची कथा सांगितली जाते काही ठिकाणी, की भगवंता त्या शेषावर उभा राहिले, कालियाचं मर्दन केलं. यमुनेच्या डोहातलं जल त्या कालियानं अपवित्र केलं होतं. परंतु तोच जर महाकाय शंकराची विभूती घेऊन आला, तो ती नागदेवता म्हणून या जगात पूजल्या गेला. तुम्ही जेवढं त्याला स्मराल, जेवढं त्याला भजाल, तो आपल्या पाठीशी राहतो. काही काही ठिकाणी स्वयंभू महादेवानं नाग बनून भक्तांना दर्शन दिलेलं आहे. पण काहींना जर त्याची भीती वाटत असेल की नाग निघाला मग काठ्या घेऊन लोक पळतात, असं करू नका. फक्त एका ऋषीचं नाव घेतलं ना की नागदेवता जाग्यावर स्थिर होते. आस्तिकाय नमः. 9 नागकन्या आहेत. जरद कारू, जरद प्रिया, मनसा सिद्ध योगिनी, वैष्णवी नाग भगिनी, नागेश्वरी तथा जरद कारू प्रिया आस्तिक माता, अशा 9 जणी आहेत. या 9 जणीपैकी एकीचं जरी नाव घेतलं तर शास्त्र असं सांगतं की नाग आपल्या वंशाला सुद्धा स्पर्श करत नाही. लक्षात घ्या. खरं तर प्रत्येक प्राण्याला जवळ केलंय, प्राणी मात्रावर दया केली प्रत्येक अवतारामध्ये देवाने. ते याच्यासाठी की मनुष्याला शिकवायला की बाबा हे प्राणी सुद्धा सद्गतीला जाऊ शकतात चांगल्या संगतीत आल्यावर. म्हणून नाग असेल, नंदी असेल, गरुड असेल, उंदीर असेल, मोर असेल, वाघ, सिंह, हत्ती, तुम्ही बघा प्रत्येक देवतानं एक एक पशु, एक एक प्राणी निवडलाय. तो याच्यासाठी की माणसाचं डोकं जाग्यावर यावं. का चांगल्या संगतीत गेल्यावर हे सुधारतेत बाबा, माणसं का नाही सुधारायची? हे असं आहे. म्हणून सगळ्या गोष्टी जागृत करण्यासाठी आहेत. आज नागपंचमीचा दिवस आहे, शिवाची कथा ऐकावी म्हणून एक शिवचरित्र मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्या अगोदर विठोबा रुक्माईचं भजन घेऊ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. शिवलीलामृत ग्रंथातील सुंदर कथा चिलिया बाळाची आपल्याला ऐकायची आहे. आज श्रावण सोमवाराचा, श्रावणातला पहिला सोमवार आहे. मनुकृत ग्रंथ आहे पण आख्यान खूप छान आहे. ते मी आज या व्यासपीठावर आपल्याला सांगणार आहे. पण तत्पूर्वी कोणतीही कथा ऐकण्यासाठी मन स्वच्छ लागतं. ते मन साफ करण्यासाठी भजनाचा झाडू मारूया. सर्वांनी वरती हात करायचे, सर्वांनी. काही काही एकच केलेत निवडून आल्यासारखे. हर हर भोले नमः शिवाय.
हलकं वाटतंय ना. याला म्हणतात कीर्तन आणि भजन. असं जर तुम्ही केलं ना, मनातले सगळे दुःख, बस हे करणं महत्वाचं आहे. आता जे केलं, डोळ्यातून पाणी वाहू द्या, रडा. जगासमोर रडल्यापेक्षा त्याच्या समोर रडा. जगात कुठेच तुमचं शंका समाधान झालं नाही, खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. एक बिल्वपत्र त्याला अर्पण करा, एक लोटाभर पाणी घ्या आणि लोटाभर पाणी अर्पण करताना फक्त सगळं जग विसरून त्याला धारण करा. ओम नमः शिवाय. जगात कोणतंही दुःख जीवनात राहतच नाही. जिसके सिर पर भोले का हात है उसे डरने की क्या बात है बाबा. जगातलं सर्वात मोठं समाधान. सर्वात. चांगुना आणि चिलिया, श्रेयाळ आणि चांगुना हे पती पत्नी आहे. ऐका, खर तर वारकरी संप्रदायामध्ये मनोकृत ग्रंथ सांगितले जात नाही, पण आपण सगळे शिवभक्त या ठिकाणी विराजमान आहात. आणि आळंदीवरून माऊलींच्या दरबारातून सिद्धेश्वराचा प्रसाद आणलाय आपल्यासाठी. कारण या चारही भावंडांच्या जिथे जिथे समाध्या आहे तिथे तिथे शिवलिंग आहे. बघा तुम्ही, आदिनाथ उमा मच्छिंद्रा लाधले त्याची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली. असं आहे बाबा. मूळ सुरुवात तर इथूनच प्रारंभ आहे. हे माहेर घर आहे वारकऱ्याचं. श्रेयाळ राजा होता आणि चांगुणा त्याची पत्नी होती. प्रगाढ शिवभक्ती, गडगंज संपत्ती. पती पत्नींचा विवाह झाल्यापासून त्यांनी संकल्प केला होता, बायको प्रेमळ असावी, मितभाषी असावी आणि परमार्थामध्ये नवऱ्याला साथ देणारी असावी, तर ती तिच्या कुळाचा उद्धार करते. लोक म्हणतात मुलीचं लग्न केलं की 42 पिढ्यांचा उद्धार आहे, पण केव्हा ती पतीशी समर्पित असेल तर. ती जर व्यभिचारिणी झाली तर ती तिच्या संपूर्ण पिढ्यांना नरकात घालते. चांगुणा ही उत्तम पतिव्रता होती. तिनं तिच्या पत्नीला त्या पतीला विवाहाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं, ऐका, मीही शिवभक्त आहे, आपणही शिवभक्त आहात. आपल्या दोघांनाही पैशाची कमी नाही, संतती तर पुढे भोलेनाथ देणारच आहे. आपण एक संकल्प करूयात. काय? दारात आलेल्या अतिथीला कधीही निर्मुख जाऊ द्यायचं नाही. त्यानं कपडा मागितला, कपडा द्यायचा. त्यानं अन्न मागितलं, अन्न द्यायचं. त्यानं अर्थ मागितला, अर्थ, पैसा द्यायचा. त्यानं मनुष्यबळ मागितलं, मनुष्यबळ द्यायचं. काही ना काहीतरी त्याला द्यायचं, पण आलेल्या अतिथीला निर्मुख म्हणजे खाली हातानं जाऊ द्यायचं नाही. राजा राणी होते, संसार करायला लागले. बराच काळ हा त्यांचा संकल्प नीट चाललेला होता. लग्नाला 5-6 वर्ष झाले, पण मूलबाळ होत नव्हतं. एक दिवस श्रेयाळ आणि चांगुणा शिवलिंगाच्या जवळ बसून रडायला लागले. भगवंताच्या आशीर्वादानं कुस पावन झाली आणि एक सुंदर मुलगा पोटी जन्माला आला, ज्याचं नाव चिलिया असं ठेवलं. सुंदर बाळ जन्माला. पण एवढ्या आधी व्याधी उपाधीत सुद्धा घरातला संकल्प तुटला. वारकरी पण पक्के असतात, वारकऱ्याच्या घरातला संकल्प कधी तुटत नाही. बायकोला माहित असतं हे जास्त कमवत नाही, पण हे जेवढं कमवतं तेवढं इमानदारीतून कमवतं. म्हणून वारकऱ्याच्या बायका या धनधान्यानं भरपूर जरी नसल्या तरी मनानं श्रीमंत असतात. भाजी भाकरी वारकऱ्याला खाऊ घाला. मला संकल्प मोठा होता. संकल्प चालू झाला, कैलासाचं सिंहासन डगमगू लागलं. जेव्हा मृत्यू लोकामध्ये एखादा भक्त आराधना करतो ना, तेव्हा त्याचं व्यासपीठ हलतं, त्याचं आसन हलतं. पार्वतीनं विचारलं महादेवाला, बोले शंकरा, एवढे ते दोघं पती पत्नी भक्ती करता, भजन करता, तुम्ही त्यांना दर्शन का देत नाही? तेव्हा महादेवानं सांगितलं, उमा, पार्वती, ऐक, नुसतं भजन करून भक्ती करून मी कुणाला दर्शन देत नाही. मग ज्या वेळेला मी परीक्षा घेतो, माझ्या परीक्षेत तो भक्त खरा उतरतो, त्या दिवशी तो माझा असतो. कारण बऱ्याच लोकांना परीक्षेच्या वेळेला पळून जायची सवय, पेपरच द्यायचा नाही आणि पुन्हा देवाच्या डोक्यावर खापर फोडायचं. हा देव आपल्या कामाचा नाही. परीक्षा दिली पाहिजे. बरेच लोक म्हणतात भजन करताना देवाने अडचणी कशाला आणाव्या. अरे, ज्या दिवशी भजनात अडचण येते ना, त्या दिवशी समजावं भजन खरं आहे. भजनात अडचण आली, उपासनेमध्ये अडचण आली, सर्दी झाली, एखादा नियम केला, रोज हरिपाठ घ्यायचा, 4-5 दिवस घेतला आणि तापच आला, समजायचं हरिपाठ चांगला चाललाय.
ताप आला म्हणजे चांगलं चाललंय, विघ्न नाही म्हणजे अजून पक्क. वारीमध्ये विघ्न आलं समजायचं वारी या वर्षीचीच पक्की आहे, आतापर्यंतच्या वाऱ्या खोट्या. विघ्नाला पार करून जो वारीपर्यंत पांडुरंगाच्या जातो, वारी वारी जन्म मरणाची वारी. श्रेयाळ चांगुनाचं आतापर्यंत चांगलं चाललं होतं, पण आता भगवंतानं मनावर घेतलं. म्हणले पार्वती तुझी इच्छा आहे ना यांना दर्शन द्यायची? हो मी करतो म्हणले, काय करायचं ते. 5 वर्षाचा झाला होता चिलिया, 5 वर्षाचा. दरबार भरलेला होता, राजा त्याच्या कामकाजाला लागलेला होता, चिलिया अंगणामध्ये खेळत होता. आणि चांगुना पाकगृहामध्ये होती, स्वयंपाकगृह. आलेल्या अतिथींना भोजन करण्यासाठी खूप पाहुणे आले होते त्या दिवशी. आणि पाहुण्यात पाहुणा बरोबर 11:15 दारात आवाज आला, माई भिक्षाम देही माव. दारात आवाज खणकणारा होता आणि चांगुणेनं हातातलं सगळं काम टाकलं, दारात येऊन उभा राहिले. दारातल्या अतिथीला तिनं जे पाहिलं ते रूप इतकं विचित्र होतं. डोळ्यामध्ये ओढस होता, त्याच्यातून पू गळत होता, डोक्यावरच्या जटा विखुरलेल्या होत्या, अंगाचा वास येत होता, पायामध्ये खडावा होत्या, हातामध्ये दंड होता, व्याघ्र चर्म परिधान केलेलं होतं, काखेतून पायापर्यंत लटकणारी झोळी होती, अक्राळ विक्राळ दात पसरलेले होते. बघायला गेलं तर कोणत्याच स्वरूपानं त्याच्याकडे पाहावंसं वाटत नव्हतं, एवढा विचित्र अवतार महादेवानं धारण केलेला. आणि आवाज दिला, चांगुणे अगं मध्यान्ह काळ झालाय आणि याचक तुझ्या दारात आहे, खाऊ घालशील की नाही? चांगुणेला विचित्र काय आणि सुंदर काय, तो अतिथी होता. चांगुणा म्हणली, बाबा माझं काहीतरी पुण्य तुम्ही दारात आलात. तिला वाटलं कुणीतरी भनंग आहे, भनंग. दत्तात्रयाच्या एका रूपाला भनंग म्हणतात. विचित्र अवतार, भनंग, फकीर, कुणीतरी गावचा फकीर असेल, आला असेल मागायला. बाबा जरा वेळ थांबता का, मी तुमच्या आवडीच रसास्वादन करते, भोजन तयार करते. काय करशील? काय करू सांगा बाबा? पुरणपोळी करू का? पिठलं भाकरी करू बाबा? फलाहार देऊ का? साधी भाजी चपाती करू का? बासुंदीची मेजवानी करू का बाबा? 56 भोग करू का तुमच्या जेवणासाठी? भोजनासाठी काय प्रसाद घ्याल बाबा, सांगा मला. चांगुने मला असं काही आवडत नाही. मग करायचंच असेल तर एखाद्या नराचा बळी दे मला खायला. मी नर भोजन करतो, मी नरभक्षी आहे, मला नरबळी पाहिजे. हे असं भोजन मला चालत नाही. पायाखालची जागाच सरकली महाराज. आतापर्यंत एवढ्या जणांना भोजन दिलं, पण नरबळी मागणारा हा पहिलाच कुणीतरी याचक आला. अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. हा कोण आहे? हा कुठून आलाय? कसा आहे? जर याला नर भोजन दिलं नाही तर माझा पतिव्रता धर्म भ्रष्ट होईल, माझ्या राजाचं आसन जाईल, आम्ही पती पत्नीने केलेला संकल्प मोडेल. करावं तर काय करावं? बराच वेळ चांगुना काही बोलतच नाही, काही बोलत नाही, निस्तब्ध उभा आहे. सैनिक धावत गेले आणि राजाला बोलावून आणलं. राजा धावत आला, बायकोला विचारलं, चांगुने काय झालं ग? अहो बघा ना, हा कुणीतरी याचक आहे, नर भोजन मागतोय, कुणीतरी माणसाला कापायचंय आणि याला शिजवून घालायचंय. हा विचित्र प्राणी कसा दारात आला? आपलं काय पापाडवं आलं म्हणून याला आता माणसाचा बळी द्यायचा? डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. कुणाला कापायचं? आतापर्यंत एक सुद्धा पशु सुद्धा बळी दिला नव्हता श्रेयाळाच्या राज्यात. लोक बकरं कापतात ना, एक सुद्धा प्राणी बळी दिला नव्हता. एवढं चांगलं राज्य होतं. श्रेयाळाच्या डोळ्याला पाणी आलं, ढसढस रडायला लागला आणि त्यानं त्या साधूचे पाय धरले. बाबा आता दुसऱ्याला तर कापू शकत नाही, मी झोपतो खाली. चांगुने माझ्यावर सुरा चालव, माझं मांस दे या बाबाला खायला. चांगुणेनं म्हणावं, अहो पती गेल्यावर बाईचं जीवनात राहतं तरी काय? मला माहितीये माझ्या नंतर या राज्याला तुमची गरज आहे, मी झोपते खाली, माझ्या घशावर सुरा चालवा, माझा बळी घ्या, पण तुम्ही जगा. नवऱ्यानं म्हणावं मी मरावं, बायकोनं म्हणावं मी मरावं. तेवढ्यात साधू बोलला, थांबा, अरे मला विचारा ना कुणाचं मांस पाहिजे. मला ना श्रेयाला तुझं मांस पाहिजे, ना चांगुणे तुझं मांस पाहिजे, मला 5 वर्षाच्या बाळाचं मांस पाहिजे. अनेक वर्षाच्या नवसानं उपासनेनं जो श्रेयाळ आणि चांगुनेच्या पोटी चिलिया आला होता ना, त्या चिलियाचं मांस मागितलं या साधूनं.
न द्यावा तर संकल्प तुटेल. भक्त असा असतो की तेने हा जीव दिला दान. म्हणून तुकोबाची भक्ती यशाच्या शिखरापर्यंत गेली. नवे नवे महाविष्णूचा अवतार सखा माझा हे संतत्व देवत्वाला पोहोचलं. कारण का बलिदानच करून टाकलं. घे तुला काय घ्यायचं ते. चांगुना आणि श्रेयाळ एका बाजूला गेले आणि त्यांनी विचार केला, ऐका, देवाच्या नवसानं बाळ भेटलंय ना, देवालाच देऊन टाकू. असं समजू की देवच आलाय आपल्या दारात. आणि देवच होता बाबा. झालं काय, खेळत होता अंगणामध्ये चिलिया, खेळत होता. आईनं आवाज दिला, बाळ चिलिया. मला सांगा त्या ममत्वाचा आवाज कुठून निघाला असेल, कसा निघाला असेल. ज्या आईला ठाऊक आहे की बाळ दुडू दुडू धावत आलं की त्याचं मुंडकं तोडायचंय, त्याला मारायचंय, काळजाचा तुकडा कापायचा आहे, त्या आईने आवाज कसा दिला असेल. ए चिलिया, अरे तुझ्याशिवाय हा याचत भुकेलाय. आपल्या खानदानाचा, आपल्या वंशाची परंपरा टिकवायची असेल तर माझ्या बाळा धावत ये रे. अरे भोलेनाथाला तृप्त करायचं असेल तर माझ्या बाळा धावत ये रे. ममत्वाचा पाजर फुटला होता. स्तनातून दुधाच्या धारा निघाल्या, अश्रूच्या धारा डोळ्यातून निघाल्या आणि दुडू दुडू चिलिया धावत आला. जसा आला तसाच आईच्या चरणी लोटांगण केलं. सुसंस्कारी बालक होता. आई कशाला बोलवलं, अरे बाळा माझ्या काळजाचा तुकडा आहेस, पण या बाबाला तुला खायचंय रे, तुझं मांस शिजवायचंय. आई जर माझं मांस या बाबाला आवडत असेल ना तर मी आताच शंकराच्या समोर झोपतो. आई ते बाळ होतं पण सुसंस्कारी होतं, देवत्व होतं. चिलियानं 5 वर्षाच्या कसलाच विचार केला नाही माईबाप आणि झोपला. चिलिया झोपला. पुन्हा पुन्हा चांगुना त्या साधूला वळून बघायची की एकदा तरी हा नकार दे. बाबा पुन्हा एकदा विचार केला, नवसानं झालंय हो, मला माहित नाही चांगुने, आता जर दिलं नाही तर मी असा निघून जाईल. सुरा घासून घेतला दगडावर पाणी टाकून. आजूबाजूला प्रजा उभी राहिली. बाळाला झोपवलं. श्रेयाळ एकदा बाळाला मिठी मारतोय, उचलून घेतलं, हृदयाला लावलं. बाळ माझं बाळ मला पुन्हा कधी दिसेल की नाही. जे देवाच्या नवसानं भेटलं. ज्या आई बापाला लेकरं शिक्षणासाठी बाहेर जातात, 4 दिवस लेकांशिवाय करमत नाही, त्या श्रेयाळ आणि चांगुनांनी लेकरू कसं कापलं असेल. ही काही कुठली वसा आणि वारसा घेणारी भाकड कथा नाही, ही याच भारतात घडलेली कथा आहे. श्रद्धा ठेवा. सुरा कापलेला, तो घासलेला समोर आणला चकचकीत. चिलिया बाळ घाबरला नाही, असा निश्चित पडून राहिलेला आहे आणि घडोघडी स्मरण करतोय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जसा सुरा घेतला तसाच मानावर टाकला. धड आणि मुंडकं वेगवेगळं झालं. चांगुनेला वाटलं कधीतरी हा साधू गेला ना की मुंडकं जवळ घ्यावं आणि हृदयाशी धरून एवढं रडावं, कारण काळजाचा तुकडा आहे. म्हणून ते मुंडकं तिनं घेतलं आणि एका टोकरीच्या खाली झाकून ठेवलं. साधूनं पाहिलं आणि विचारलं, मुंडकं कुठे आहे? त्याच्या मेंदूचा मांस मला खायचंय, मला त्याच्या धडाचा भाग नको, मला नैवेद्य त्याच्या मुंडक्याचा हवाय. काय म्हणावं या बाबाला. परडी खाली झाकून ठेवलेलं ते मुंडकं, ते शीर आणलं. बाबा हे खायचंय तुम्हाला? हो, पण ऐक, असं लगेच शिजवायला टाकायचं नाही, मग याचं कांडण करायचं, याला उखळात टाक, ओव्या म्हण, आणि जर तुझ्या डोळ्याला पाणी आलं तर अशाच असं निघून जाईल. कोणती माय या जगातली लेकराच्या बोटाला ठेच लागली तर आईच्या डोळ्यातून पाणी येतं, जिला कांडण करायचंय. श्रेयाळाला ती म्हणू लागली, सगळं संपलं, आता बाळ गेलं ना की आपण सुद्धा जीव देऊन टाकायचा, आता सगळं संपलं. त्या उखळामध्ये तिनं कांडण करायला प्रारंभ केला. माईबाप ओव्या गाय लागली गळ्यावर. त्या ओव्यामध्ये ती म्हणते, बाळा माझ्या पोटी नसता जन्माला आला तर बरं झालं असतं. 5 वर्ष मी तुझी वाट बघितली, मग माझी कूस पावन झाली. नवसानं आलास रे, पण कुण्या या साधूनं तुला भक्षण करण्यासाठी मागितलं. चिलिया या पापिनीच्या पोटी पुन्हा कधी येऊ नको. ओव्या गाय लागली.
कांडण झालं, मांस घेतलं, रक्त बंबाळ उखळ झालं. एक मोठं बहुगण पातीलं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि ते मांस शिजवलं. 12ची वेळ झाली, मध्यान्ह काळ झाला. ताट वाढायला घेऊ का बाबाला विचारलं. बाबांना सांगितलं हो. हात धुतले आणि जेवायला बसला बाबा. मनातल्या वेदना असह्य होत्या. ताट वाढताना हात थरथरत होता. माझ्या लेकराचं मांस वाढायचं, याला कोण्या प्रांतातून आलाय हा नरभक्षी. माझा शंकर याला माफ करणार नाही. म्हणून मनातल्या मनात असह्य होणाऱ्या वेदना. ताट वाढलेलं होतं माई बाप, पण तो साधू शांत बसला नाही. चांगुने, तुझ्या घरात हीच पद्धत आहे का? पाहुणा आल्यावर एकटाच जीव घालायची? मग तुझ्या नवऱ्यालाही ताट वाढ. बापानं लेकाचं मांस खावं काय? पण धर्म आमचा भ्रष्ट होईल, या धर्मासाठी या भारतीय संस्कृतीत अनेकांना बलिदान केलं. आमचा धर्म जाऊ द्यायचा नाही. श्रेयाळ म्हणला बायकोला, ताट वाढ. रांगोळ्या काढल्या, दिवे लावले, ताट वाढली. लेकराचं मांस ताटात आहे. बाप जेवायला बसला. बाबा, आता तरी पाणी फिरवा आणि सुरुवात करा. पाणी फिरवलं, पण घास घ्यायचा कसा? साधू घास घेत नाही. चांगुनेने हात जोडून विचारलं, आता तर सगळं घेतलं, आता तरी खा ना बाबा. मी खाऊ शकत नाही तुमच्या घरचं. का? ज्याच्या घरी संतती तर नाही ते निपुत्रिक असतात, आणि संन्याशी निपुत्रिकाचं अन्न खात नाही. मी तुझ्या घरचं अन्न खाऊ शकत नाही. आता मस्त दगडावर आपटावं अशी अवस्था झाली. धाय धाय चांगुना श्रेया रडतायत. बाबा, आता काय करावं? आता एक करा, अन्न तर तुम्ही घेत नाहीये, आता आमचा जीव घ्या बाबा. आणि असं म्हणून त्या दगडावर मस्तक आदळू लागली चांगुना. त्याच वेळेला भोलेनाथ शिवशंकरानं आपलं रूप प्रगट केलं, तेजोमय रूप प्रगट केलं आणि सांगितलं, अगं भक्तीत परीक्षाच झाली नाही तर ती भक्ती कशी? मीच तुझा भोळा शंकर आहे, मीच बाबा. पण बाळ गेलं ना. कुठे गेलं बाळ? आवाज दे त्याला. चिलियाला जसा आवाज दिला तसा गल्लीतून दुडू दुडू धावत चिलिया समोर येऊन बसला आणि भोलेनाथाच्या चरणी साष्टांग